दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील, जसा आपण मगाशी उल्लेख केला, ते सुद्धा शिंदेंच्या वाटेवर आहेत का, त्याचा सुद्धा चर्चांना उधाण आलेला आहे। कारण की संजय दिना पाटील सुद्धा शिंदेंचा जेव्हा सत्काराचा कार्यक्रम होता तेव्हा तिथे उपस्थित होते आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यानंतर या सगळ्या चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये उधाण आल्याचं पाहायला मिळालंय। आपण जसं मगाशी म्हटलं, एकनाथ शिंदेंच्या दिल्लीमधील सत्कार समारंभामध्ये संजय दिना पाटील हे उपस्थित होते आणि संजय दिना पाटील यांची श्रीकांत शिंदे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी उपस्थिती सुद्धा पाहायला मिळाली। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील गैरहजर होते, अनुपस्थित होते आणि त्यामुळे संजय दिना पाटील ठाकरेंची साथ सोडणार का, शिंदेंसोबत जाणार का, राजकीय चर्चांना बरंच उधाण आलंय। आणि आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मगाशी तुम्ही जसा उल्लेख केलात आष्टीकरांचा झाला आणि त्यानंतर आता संजय दिना पाटील यांचा विषय आहे। बरं, ते स्नेहभोजनासाठी गेले, मात्र ती पत्रकार परिषद होती त्यासाठी नाही गेले। जसं तुम्ही मगाशी म्हणालात, योगायोग तर नाही असू शकत, बरेच विचार करण्यासारखे मुद्दे आहेत। मात्र आता संजय दिना पाटील माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देणार का? अगदीच याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण संजय दिना पाटील हे अरविंद सावंत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी नसतात, मात्र एकनाथ शिंदे यांचा जो पुरस्कार सोहळा आहे त्या ठिकाणी उपस्थित असतात। दुसरीकडे जेव्हा ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक होती त्या बैठकीला देखील ते उपस्थित नव्हते, मात्र श्रीकांत शिंदे यांच्या घरी जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ते उपस्थित होते। त्यामुळे कुठेतरी तुम्हाला पक्षाच्या कार्यक्रमाला वेळ नाही, मात्र शिंदे यांच्या पुरस्कार सोहळ्याला, त्यांच्या घरच्या स्नेहभोजनाला जायला वेळ आहे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं ते शिंदे यांच्या इतक्या क्लोज का गेलेले आहेत, खरंच ते त्यांच्यासोबत जाणार आहे का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि या प्रश्नांना आता संजय दिना पाटील हे नक्की काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित शिवाजी, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींचा ताजा आढावा आणि ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत देत राहणार आहे। शिवाजी, धन्यवाद।